स्वामीम सर्वांना. आपल्याला असं वाटतं ना की माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव असावा. माता लक्ष्मी आपल्या घरात नांदावी, सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य समाधान आपल्या घरात असावं. त्यासाठी मी तुमच्यासाठी आज एक खूप साधा सोपा असा उपाय घेऊन आलेली आहे. या उपायासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत. 2 गोष्टी म्हणजे काय, तर एक गुलाबाचं फूल, लाल रंगाचं गुलाबाचं फूल आणि एक कलश. कलश अशा पद्धतीचा अष्टलक्ष्मी कलश असेल तर चालेल, आणि नसेल तर तुमच्या घरात साधा कलश असेल तरी चालेल, किंवा हा अष्टलक्ष्मी स्वरूपातला जो कलश आहे तो तुम्हाला हवा असेल तर सुद्धा तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता. हे चांदीमध्ये नाही, प्लेटेड आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला बजेट फ्रेंडलीमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. करायचं काय आहे, ह्या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये गुलाबाचे पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावर एक ताटली ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा कोणत्याही सोन्याच्या वस्तूचं पूजन तुम्हाला तिथे करायचं आहे. शक्यतो माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर अतिउत्तम, किंवा नसेल तर सुपारी ठेवली तरीही चालेल. आणि त्यानंतर तिथे बसून, एका जागेवर बसून 16 शुक्रवार किंवा कमीत कमी 16 दिवस सलग शुक्रवारपासून महालक्ष्मी अष्टक हे अखंडित, म्हणजे त्याला खंडन पडता कामा नये, अखंडित असं तुम्हाला 16 अष्टक 16 शुक्रवार किंवा 16 दिवस सलग हे करायचं आहे. याने घरात सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य हे नांदतंच, त्याचबरोबर तुमच्या कष्टाला जिथे फळ मिळत नाही त्या कष्टाला सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतात. कारण नशिबाची साथ हवी, तेव्हाच तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये प्रगती मिळते किंवा त्यात तुम्हाला यश मिळतं. नशीब बदलायला सुद्धा आपल्या हातातच ती वेळ असते, किंवा नशीब बदलण्यासाठी सुद्धा आपल्या हातात ते कर्म करायला हवं, म्हणजे आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे नक्की ही सेवा करून बघा आणि त्याचे रिझल्ट्स बऱ्याच जणांना आलेले आहे, म्हणूनच हे मी तुम्हाला सांगत आहे. तर नक्की करा आणि मला सांगा. श्री स्वामी समर्थ.